सो हे गुड मॉर्निंग गाईज, तुमचं परत एकदा स्वागत आहे मिस्टर विपुल आणि मिस्टर श्रेयाच्या चॅनलमध्ये. तर गाईज आता सकाळ झालेली आहे, तर आता माझा वर्कआउटचा टाईम आहे. माझी तुम्ही बघू शकता की एनर्जी ड्रिंकसुद्धा रेडी आहे. सो आता आपण भेटूया आफ्टर 20 मिनिट्स नंतर. सो हे आज तुम्ही बघू शकता की माझं वर्कआउट पण संपलेलं आहे. सो आता टाईम आहे प्रोटीन पियाचा. तर आजचं वर्कआउट खूप छान झालं. आज ॲक्च्युली माझे जे कोच होते त्यांचं वर्कआउट 6 o'clockला असतं, तर मी थोडीशी 15 मिनिट्स लेट झाली होती. सो माझ्या होस्टनी मला कंटिन्यू करून नाही दिलं, तर मी माझं पर्सनल वर्कआउट केलेलं आहे ॲरोबिक्सचं. सो आता माझं वर्कआउट झालेलं आहे. तर आता बघा मी प्रोटीन घेते आणि आजच्या डेली रुटीनमध्ये तुम्ही बघा काय काय तुम्ही बघू शकता. माझं प्रोटीन पण रेडी आहे. सो मी आता प्रोटीन इनटेक करते आणि आज आपल्याला टायमावर ऑफिसला जायचं आहे, कारण सॅटर्डेला मी हॉलिडे घेतला होता, काल संडे ऑफ होता. सो हे प्रोटीन संपून बघा तुम्ही पण आता काय करणार आहे ते मी. गाईज आता तुम्ही बघू शकता की माझं वर्कआउट डन आहे. प्रोटीनसुद्धा मी आता घेणार आहे. प्रोटीन शेकसुद्धा रेडी आहे. सो आपण आता पिऊया आणि आज लवकर ऑफिसला जायचं आहे. तर चला. आज बेडरूम तर माझं ऑलमोस्ट क्लीन आहे, कारण मी तुम्ही माझ्या गेल्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की माझ्या आईकडे गेली होती. सो आता माझं इकडचं काहीच बेसिक काम नव्हतं. आता मी जाते किचनमध्ये आणि बघते काय भाजी वगैरे बनवायची आहे टिफिनसाठी. तर बघूया आपण. तर फायनली शेकसुद्धा पिऊन झालेला आहे. सो आता हे सगळं आपल्याला किचनमध्ये न्यायचं आहे वॉश करण्यासाठी. तर काल 2 दिवस खूप छान होता. म्हणजे मी सॅटर्डेला गेली होती, तर माझ्या भावाचा जो मुलगा होता त्याच्याबरोबर खूप सारी मस्ती केली आहे मी. आणि दुसरी गोष्ट, टाईम स्पेंड केला माझ्या मम्मी आणि आजी बरोबर. खूप छान वाटलं. प्लस माझ्या मोठ्या बहिणीला पण मी बघायला गेली होती, सो ती सुद्धा हॅप्पी झाली. आणि काल खूप सारी गाडी चालवली आहे मी. सो माझा एक हातसुद्धा दुखतोय, कारण आफ्टर अ लॉंग टाईम जेव्हा आपण गाडी चालवतो तो थोडंफार आपल्या अँकलमध्ये पेन होतोच. सो आता आजची रुटीन आपण स्टार्ट करणार आहोत. डेली रुटीन जे आहे आपलं ॲज युजल, कपडे घडी करायचे आणि आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवायचे. त्याच्यानंतर काहीच इकडची क्लिनिंग तर ऑलमोस्ट झालेली आहे. मला फक्त कपडेचं फोल्ड करायचे. आणि आता हे जे 2 दिवसाचे वॉशिंग क्लोथ्स आहेत ते आपल्याला मशीनमध्ये लावायचे. सो तुम्ही पण बघू शकता की मी पण काढते कपडे आणि इथंच ठेवून देते. थोड्या वेळात मी घडी करेन, फोल्ड करेन, कारण कसं आहे मला आज ऑफिसला टायमावर जायला. आपण किचनमध्ये आलेलो आहेत आणि आपण आता कपडे वॉशला लावूया. सो लेट्स सी. कपडे फटाफट मशीनला लावून घेते आणि त्याच्यानंतर बघूया आता पुढे काय काय होते ते. रेडी टू गो. तुम्ही बघू शकता की मी आता दूध गरम करणार आहे, कारण आता मिस्टरांसाठी चहा बनवते, कारण त्यांना उठल्या आधी सगळ्यात आधी चहा लागतो. सो लेट्स रेडी टू द टी. चहा बनवून घेऊया आणि बघूया पुढे आज काय प्लॅन आहे तो माझा. तुम्ही पण बघू शकता. हा डेली रुटीन ब्लॉग आहे. सो गाईज तुम्ही बोलू नका रोजचं काय हे. सो हे सगळं आपल्याला दाखवायलाच लागतं होपफुली. तर फ्लावरची भाजी बनवणार आहे टिफिनसाठी. माझे हसबंड ही भाजी खात नाही, सो मी त्यांच्यासाठी बटाट्याचे काचरं जे आपण करतो ते बनवणार आहे आणि माझ्यासाठी फ्लावरची भाजी, कारण ते नाही खात, त्यांना हे सगळं आवडत नाही. कारण तरी मी त्यांना बोलते भाज्या खाणं खूप इम्पॉर्टंट आहे, नुसतं नॉनव्हेज खाऊन नाही होत. सो ही लव्ज नॉनव्हेज. तर हे मी आता पूर्णपणे साफ करून घेते आणि भेटते तुम्हाला भाजीची फोडणी. पण फ्लावर कट करून घेऊया, कारण कसे पावसाचं ना फ्लावरमध्ये किडे वगैरे पण असतात. तर आपल्याला कसे फ्लावर आहे ना मिठाचं पाणी घ्यायचं गरम आणि त्याच्यामध्ये आपलं फ्लावर कट करून ठेवायचं. सो फ्लावर कट करते आहे मी आता आणि भेटते तुम्हाला. सो आपण आता टोमॅटो चॉप करून घेणार आहे. एकच टोमॅटो घ्यायचे.
चॉप झाल्यानंतर आपण एक मोठा कांदा घेणार आहोत. कांदा हे कट करून झाला. तुम्ही बघितलं मी याच्यामध्ये एक कांदा घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे कट करून आणि थोडीसं फ्लावर. फोडणी जशी आपण नॉर्मल भाजी बनवतो तशीच आहे. ही काय रेसिपी नाही आहे, पण डेली ब्लॉगिंग आहे म्हणून रुटीनमध्ये दाखवते तुम्हाला. सो ॲज युजल आपण आपले सगळे घरगुती मसाले टाकणार आहोत. जिरं, हिंग, हळदी, थोडंसं हिंग ॲड करायचंच, मीठ चवीनुसार ॲड करायचं, त्यानंतर लाल तिखट मसाला जो घरगुती मसाला आहे. ठीक आहे, तर चला बघा तुम्ही मी घेतलेला फ्लावर आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करूया. मी बटाटा ॲड करत नाही कारण डाईटमध्ये माझे चालत नाही. जे खाली पडले ते आपण कधी दुसरं म्हणून हे फ्लावर आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करते. मी शक्यतो फ्लावर थोडा मोठाच ठेवते कारण मला ना खूप आवडतं फ्लावरची भाजी. माझी फेवरेट भाजी आहे भेंडी फ्लावर, खूप टेस्टी आणि आय लाईक इट. ठीक आहे, तर आपण ह्याच्यामध्ये आता मीठ ॲड करूया. तर माझे मैत्रिणी मित्रांनो जेव्हा आणि माझे यूट्यूब फॅमिली मेंबर्स पण परवाच्या दिवशी मी एक रेसिपी बनवली होती भरलं वांगं. होप तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी, तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि अशाच चांगल्या रेसिपीसाठी माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर मीठसुद्धा टाकलेलं आहे, त्याचं ब्रेकफास्ट दिलेलं आहे आणि काही वेळाने मी त्याला चपाती देईन. खूप भुका होता तो कारण मी नव्हती 2 दिवस. सो मला पण ठीक झालं. रात्री जेव्हा मी आली ना तो माझ्या मागे 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 स्क्रोल करून असा माझ्या अंगावरती मला एवढं क्यूटली बघत होता ना. सो मी त्याला आता दूधसुद्धा पियाला दिलेलं आहे. तर गाईज प्लीज मी नेहमी सांगते हेल्प स्ट्रीट डॉग्स. मला खूप डॉग्स आवडतात आणि त्याच्यात नवांना क्यूट जेली आहे. सो आता बघूया बटाट्याची भाजी बनवायला. भेटच तुम्हाला शकता. आपली फ्लावरची भाजी रेडी झालेली आहे आणि इथे बटाट्याची भाजी ठेवली आहे मी, ती पण रेडी होते. तर आता आपण वळूया चपाती करायला आणि हे गरम पाणी ठेवलेलं आहे एनर्जी ड्रिंकसाठी. सो बघा अजून काय 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 तुम्ही बघा की मी आता चपात्या बनवून घेणार आहे. इथे पीठ मळून ठेवलं आहे मी, इथे तवा पण ठेवला आहे. सो आता आपण चपाती बनवूया आणि मग मला बॅक टू ऑफिस. बघा सो हे बघा मी मॅचिंग असं डिसाईड करून नाही घातलं, पण कोण काय ते हे झालं, काय बोलतात त्याला, मॅचिंग झालं. आता त्याला काय बोलतात एवढं विचार करण्यात वेळ गेला आपला. सो आता मी बघा हे पीठ मी सकाळी वर्कआउटच्या आधी म्हणून ठेवलेलं. जिमीला आता दूध दिलं आणि जिमीला एक चपाती पण द्यायची आहे. हे आता तुम्ही बघू शकता की माझं सर्व काम झालं आहे. आता मला फक्त भांडी धुवायची राहिली आहेत. भांडी धुतल्यानंतर आता मी ब्रेकफास्ट करते. आधी कपडे पण होतात आपले, हे ब्रेकफास्ट करून येते आणि फटाफट रेडी होते ऑफिसला. आणि आज भेटूया ऑफिसमध्ये विथ अ स्पेशल पर्सन. वेलकम बॅक टू माय व्हिडिओ गाईज. तर तुम्ही बघू शकता आता माझं सर्व काम झालेलं आहे. सो आता मी ऑफिससाठी रेडी होते आणि भेटते तुम्हाला. पुन्हा एकदा वेलकम आहे तुमचं. मी ऑफिसमध्ये आता पोचली आहे. सो आपण कंटिन्यू करूया. आणि जसं मी बोलली होती आमची मॅम वन्स अगेन जॉईन झाली आहे सी हर. तर भेटूया आपण काहीच वेळामध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलवर माझा आता लंच ब्रेक स्टार्ट झालेला आहे. सो मी लंच करते आणि पुन्हा भेटते तुम्हाला. हॅलो, आता तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. आता मी ऑफिसमध्ये आहे आणि हे मॅडम बसले आहेत. आमचं लंच आत्ताच झालं आहे. सो आज आमच्या सरांचा बर्थडे आहे. सो आम्ही गपचूप सेलिब्रेट करणार आहे, पण आमचे सर आता कुठे गेलेत ते माहीत नाही. तर बघूया सरांचं सेलिब्रेशन कसं होतं. सर आलेले आहेत ऑफिसमध्ये. तर आता आम्ही केक कटिंग आहे, मला वाटते
1-1.5 तासानंतर करणार आहेत. तर भेटते मी तुम्हाला आणि आम्ही केटिंग करताना तुम्हाला दाखवते किंवा व्हिडिओ तरी नक्कीच शेअर करेल. तर बघत राहा माझ्या ब्लॉगला. गुड इव्हनिंग गाईज. तुम्ही बघू शकता आता टी टाइम झालेला आहे. सो माझी टी सुद्धा झालेली आहे. ॲज युजल आमचे सरांनी पार्टी स्पॉन्सर केलेली आहे ऑफिसमध्ये. तर पार्टी इव्हनिंगला 6:30ला आहे. सो होप विल एन्जॉय द पार्टी. पार्टी म्हणजे असं नाही पब वगैरे आहे नॉल, अशी काही पार्टी होणार नाही आहे. साधी स्नॅक पार्टी होणार आहे स्नॅक्सची. तर बघूयात सर काय काय म्हणजे स्नॅक्स प्रोव्हाइड करतात स्टाफला. आणि वन्स अगेन सरांना मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आमच्या होल स्टाफकडनं. आणि गाईज आता बघा तुम्ही पुढे. आणि आज रात्री मी जे काही डिनर बनवणार आहे ते नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन आणि मग तेव्हाच ब्लॉग एंड करणार. सो टिल दॅट माझ्या चॅनलला बघा. सो गुड इव्हनिंग गाईज. तुम्ही बघू शकता की मी आता ऑफिसमध्ये आहे आणि त्याचप्रमाणे आमची सरांची बर्थडेची स्नॅक्स पार्टी सुद्धा झालेली आहे. सो माझं सगळं काम सुद्धा झालेलं आहे. आता अर्ध्या तासात मी घरी जायला निघणार आहे. सो भेटते तुम्हाला घरी जाऊन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज काय डिनरला बनवायचं अजून फायनलाइज झालं नाहीये. सो बघूया. आणि तुम्ही पण माझ्या ब्लॉगला बघत असाल त्यासाठी खूप थँक्यू. आणि प्लीज मला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा वेलकम. आणि आजचं जे मी तुम्हाला बोलली आमच्या ऑफिसमध्ये सरांनी स्नॅक्स पार्टी दिलेली ती पण खूप छान होती. सो आजचा दिवस आपण इथेच एंड करूया. पुन्हा भेटूया असाच डेली व्लॉग घेऊन. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही चुकलं असेल तर नक्कीच कमेंट करा. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.